बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज गाद्या भेट देत झोपा काढा असा उपरोधिक सल्ला देत आंदोलन केले। या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत सरसकट पुढे पाठवलं जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। बदलापूर शहराला लागून असलेल्या बदलापूर गावात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या आरोग्य केंद्रात प्रामुख्याने आसपासच्या ग्रामीण भागातून आणि आदिवासी पाड्यांमधून रुग्ण आणि महिला उपचार प्रसूतीसाठी येत असतात। या केंद्रात मागील काही दिवसात 25 गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून न घेता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांनी केलाय। एकीकडे वांगणीसारख्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 प्रसूती झाल्या आहेत, पण बदलापूरच्या आरोग्य केंद्राने सर्व महिलांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे। त्यामुळे इथल्या डॉक्टरांना काही काम नसल्यानं त्यांना गाद्या भेट देत असून त्यांनी झोपा काढाव्यात अशी उपरोधिक टीका अविनाश देशमुख यांनी केली आहे। इथले डॉक्टर जो स्टाफ आहे ना, तो अक्षरशः निष्क्रिय आहे, निष्काळजी आहे। आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, इथं महिलांची प्रसूती होते, डिलिव्हरी होते। गेल्या 7 ते 8 महिन्यात इथं फक्त 6 ते 7 महिलांची प्रसूती झालेली आहे। वास्तविक पाहता 4 लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे, कारण की आदिवासी पाड गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो। परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री 8 वाजता या हॉस्पिटलला कुलूप असतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे, पाण्याचं 9.5 लाख रुपयाचं बिल झालेलं आहे। ते कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा ठेवली आहे, तरी हे म्हणतो आमच्याकडे पाणी नाही आहे। लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात। तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती, त्या जवळपास 25 आहेत। म्हणजे इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसूतीसाठी, तर हे डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे टाइम नाही आहे, किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे, आमच्याकडे सुविधा नाही आहे, लाईट नाही आहे, असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवतात। तर ग्रामीणला आपल्याला रिपोर्ट दिला अशा 25 आहेत। पण त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आताच सांगितलं आहे की 108 ह्या वांगणीत होतात, इथं का होत नाही। माझा उद्देश आहे की बदलापूरच्या गरोदर मातांना हे लोक न्याय का देत नाहीत, आरोग्य सेवा का देत नाहीत, हे आपलं जे आहे कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळत नाहीये। म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही फुकटाचा पगार घेतला सरकारचा, तुम्ही आता झोपा काढा। 8 दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसूती होती, पण या लोकांनी नाही केली, ते पाठवली याला जिल्हा उपकेंद्राला। घोरपडे चौकामध्ये त्या महिलेची प्रसूती झाली गाडीमध्ये, अशी परिस्थिती आहे। काही घेणं नाही आहे, गलेला पगार घेतात हे लोक, आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीयेत, म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही झोपा काढा। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।